नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण झटपट अशी फ्लावरची भाजी बनवणार आहोत। हा कॉलीफ्लावर आहे, फुलगोबी पण म्हणतात त्याला। स्वच्छ पाण्यात धुवून घेतलाय मी, मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घातलेला। आळ्या बिळ्या असतील तर त्या निघून जातील। आणि एकदम कमी साहित्यामध्ये तव्यावरची वाफेवर बनवायची आपल्याला फ्लावरची भाजी। तर चला आता आपण रेसिपी करूया। तवा तापत ठेवलेला मी, तेल टाकून। तेल एक पळीस टाकायची आहे आणि एकदम कमी साहित्य जे असतं आपल्या घरी त्याच्यातच बनवायचं आहे। कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे मी। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कांदा थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण तेलावर परतून घेऊया। कांदा थोडासा तांबूस रंगाचा होत आला आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो चिरून टाकूया। मोठा असेल तर एकच टोमॅटो चिरून टाका, छोटे असतील तर 2 घ्या। कांदे मीडियम साईजचा घ्या, मोठा नाही तर छोटा, जसं तुमच्या सोयीच्या हिशोबाने। आणि ह्याच्यामध्ये आता आपण जास्त काहीच नाही टाकले ना, अद्रक लसूण आहे ना काय, फक्त कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता परतून घेतोय। तव्यावरची वाफेवरची बनवायची आहे आपल्याला फ्लावरची भाजी। तर मी आता ह्याच्यामध्ये आमचा घाटी कोल्हापुरी मसाला यूज करणार आहे, वापरणार आहे। तुमच्याकडे जो मसाला लाल कलरचा अवेलेबल असेल तो वापरा रेग्युलर, नाही तर तुम्हाला हिरव्या मिरचीत बनवायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता कांदा टोमॅटो आपण जरा त्याचं मॉइश्चर सुटूपर्यंत परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण आपला लाल मसाला ॲड करूया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद ॲड करणार आहे। हळद परतून घेऊया। आणि आता आमचा कोल्हापुरी घाटी मसाला 1 चमचा मी ॲड करणार आहे। तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरता तो मसाला ॲड करा। मसाल्याची करायची नसेल तर हिरवी मिरची ॲड करा। आता आपण सगळा मसाला कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगला परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच राहू द्या। मसाला चांगला परततो ह्याच्यामध्ये, कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं तेल सुटू लागलं की आपण ह्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड करायचा, स्वच्छ धुतलेला मिठाच्या पाण्यात। एकदम साधी सोपी रेसिपी निकीज किचन तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते। घरात जे सामान अवेलेबल असेल त्यातनंच युनिक आणि टेस्टी असे डिशेस आणण्याचा मी प्रयत्न करते, तर नक्की तुम्ही ट्राय करत जावा। आणि काही सजेशन असेल तर नक्की सांगत जावा इम्प्रूव्हमेंटसाठी। तर असा हा फ्लावर आपण ॲड केला आहे। फ्लावरची साईज मी जरा मीडियमच ठेवली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करा, बारीक लांबडा। आणि आता आपण हे सगळा मसाला या फ्लावरमध्ये परतून घेऊया। मीठ अजून टाकलेलं नाही आहे मी। मसाला चांगला परतला आहे, आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। मीठ आणि मसाला हे सगळे जिन्नस जे असतात ते चवीनुसारच टाकायचे असतात, कमी जास्त ज्यांना जसं लागतं त्या हिशोबाने। पुन्हा एकदा परतून घेऊया मीठ टाकल्यावर। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। जास्त काहीच सामानात आपण बनवलेलं नाही आहे, तुम्ही पाहिलं। कांदा टोमॅटो आणि लाल मसाल्यामध्ये झटपट अशी तव्यावर वाफेवर बनवलेली फ्लावरची भाजी आहे। मीठ आणि कोथिंबीर आपण ॲड केली आहे। आता आपण थोडासाच पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, जास्त नाही, कारण पूर्ण वाफेवर बनवायची आहे। एकदमच एक हक्का मारायचा आहे पाण्याचा, थोडासा शिंतोडा मारायचा आहे असा, बस। थोडंसं परतून घ्या ह्याला, पूर्ण वाफेवर बनवायची आपल्याला ही भाजी। गॅसची फ्लेम मीडियम टू लो करा आता आणि ह्याला झाकणी झाका आणि वाफ देऊया आपण 5-10 मिनटं। मधून चेक पण करू। 10-15 मिनटं आपली झालेली आहे, मधून चेक करत राहायचं। आणि आपण पाण्याचा हपका दिलेला त्याचं पण पाणी बघा आता सुटलं चांगलं। प्रॉपर अशी वाफेवरची आपली ही फ्लावरची भाजी झालेली आहे। तर बघा, कमीत कमी साहित्यामध्ये मी बनवलं आहे। फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लाल मसाला मी टाकून वाफेवरची फ्लावरची भाजी बनवली आहे। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा। आणि निकी किचनला होईल तेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।